आपली बुद्धी बऱ्या प्रकारे चालते आणि पुस्तकातलं आवडलं वाक्य म्हणजे आपण प्रत्येक क्षणाचा उपयोग करायला पाहिजे, कारण की एकदा संधी गेली ती पुन्हा येत नाही। जर एकदा संधी आली तर त्या संधीचा आपल्याला 100% उपयोग केला पाहिजे। आणि हा जो काळ चालू आहे कलियुग ती एकदम वेगाने चालला आहे। त्या कलियुगमध्ये आपल्याला प्रत्येक क्षणाचा प्रत्येक मिनिटाचा उपयोग करून घेता आला पाहिजे। याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे। वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका। सतत कर्तव्य करीत राहा। आज नाही तर उद्या तुम्ही नक्की यशस्वी व्हाल। त्या जागेवर थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। जीवनात चढ-उतार हे येतच असतात। नेहमी हसत राहा, असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही। अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात। प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या। प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगळा। कर्तव्य करीत राहा। आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। त्या जागेवर थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। जीवनात चढ-उतार हे येतच असते। नेहमी हसत राहा, असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही। अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात। प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या। प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे। म्हणून आपल्याला संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल। कोणत्याही गोष्टीवर स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका। मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा, तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग आहे। सध्या मेडिटेशन एकाग्र, कारण आताची मुलं काय झालेले मोबाईलमुळे सर्वत्र त्यांचा बुद्धीचा ऱ्हास होत चाललेला आहे। तर ह्याची आवश्यकता होती, त्याच्यामुळे मला हा कार्यक्रम सुद्धा खूप आवडलेला आहे। त्याच्यातील प्रत्येक वाक्य आहे ते एकूण एक मुलांसाठी गरजच आहे त्या वाक्याची। आणि मुलांना हे आत्तापासून कळलं पाहिजे का कोणतंही दुःख आलं किंवा काहीतरी संकट आलं की त्याच्यातून मार्ग काढणे, त्याच्यासाठी काय म्हणे आपण त्यासाठी रडत बसू नये। काहीतरी मार्ग काढून त्याच्यावर आपण काय करायला पाहिजे, पर्याय काढला पाहिजे। म्हणजे दुःखी न राहता नेहमी हसत चेहऱ्याने राहिलं पाहिजे। धन्यवाद। आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर त्याबाबत दुःखी करत बसू नका, कारण काळ अनंत आहे। वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका। सतत कर्तव्य करीत राहा। आजही नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। वारंवार अपयश मिळत नसेल असं होत नाही, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला अपयश मिळेल, पण तसं नाही। सर्व गोष्टी जर आपल्याला येत असल्या तर नक्कीच यश मिळेल आणि तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। हे वाक्य त्यांनी सांगितलं, आज नाही तर उद्या। पण हो, खरंच नक्कीच या वर्षी नक्कीच यशस्वी होईल। आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तरी याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे। वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका। सतत कर्तव्य करीत
करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका. जोपर्यंत धैर्य प्राप्त होत नाही. जीवनात चढ-उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असता. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी, कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडी आहे. आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं. कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है. इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है. इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है. जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे. मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ. आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं. अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें. सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए. बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे. आपका समय शुरू होता है अब. अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें. फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें. आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी. और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी. जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके. आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका. कारण काय अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत
प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा कायमचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावधान राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणा जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतवून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि कधीच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करायची योग्यता तुमच्या